तर सामन्याला सुरुवात होते. कृष्णा 11 वारलीपाडा आणि लक्ष्मण भोईस्फोट धामणगाव या दोन संघादरम्यान ही पहिल्या हाफमधील शेवटची लढत ही पाहायला मिळेल. तर सामन्याला सुरुवात निलेश धापसी पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज झालाय. पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला नव्हता निलेश धापसी, मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी विलास चौधरी आणि कुणाल कासरे. स्ट्राईक वरती कुणाल कासरे, नॉन स्ट्राईक वरती विलास चौधरी. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश धापसी गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज झालाय. पहिल्या मॅच मध्ये कुणाल कासरे सामनावीर राहिला होता, मॅन ऑफ द मॅच राहिला होता. तब्बल एका ओव्हरमध्ये त्याने 28 धावा पूर्ण केल्या होत्या. 26 धावांचं टार्गेट होतं आणि 28 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने पूर्ण केल्या होत्या. तोच कुणाल कासरे स्ट्राईक वरती पाहायला मिळते, नॉन स्ट्राईक वरती विलास चौधरी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी वेगवान गोलंदाज निलेश दापसी. पहिला चेंडू जबरदस्त फटका, चेंडू जसा आला तसा पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती घणागती प्रहार, 6 धावा, षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, 100 शॉट पाहायला मिळाला कुणाल कासरे मार्फत. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याने चौकाराने सुरुवात केली होती आणि या मॅच मध्ये देखील षटकाने सुरुवात करतोय. जो स्ट्रॉंग झोन आहे पण ते कुणाल कासरेचा, आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये हा चेंडू हाताला होता आणि त्याच्यावरती त्याने फायदा उचलला. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला, यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती, ती म्हणजे कुणाल कासरेकडे, आणि एक धाव कंप्लीट झालाय. आज एक वेगळ्याच ॲटिट्यूड मध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे कुणाल कासरे आणि त्याचा संघ न्यू जर्सी मध्ये 7 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू, मिस टाइम फटका, चेंडू येतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांकडे. एक धाव कंप्लीट, एका धावनीशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली सुरुवात झाली ती म्हणजे कृष्णा 11 वारलीपाडा संघाची. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू, मात्र शॉर्टअंबुलचा फटका, चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक षटकार, 6 धावा. जबरदस्त फटका, पुन्हा एकदा त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये हा चेंडू हाताला गेला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय कुणाल कासऱ्याने. धावफलक पुढे सरसावलाय ते म्हणजे 14 या धावसंख्या. त्यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता, रिव्हर्स स्वीप करायचा होता, मात्र बॅट आणि बॉल यामध्ये संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. निलेश थोडासा मागडा ठरला गेलाय. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 14 धावा खर्च केल्यात. 13 या धावसंख्येवरती खेळतो म्हणजे कुणाल कासरे. पुन्हा एकदा निलेश दापसी, शेवटचा चेंडू आपल्या ओव्हरमधील. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करायचा होता, मात्र इथे एष्ट्या दुरुस्त केल्यात. फलंदाज बाद कुणाल कासरे याची खेळी संपुष्टात.
याच दरम्यान पदापण सचिन दादा भोईर साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम 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 सर. याच दरम्यान पदापण आणि श्री सचिन दादा भोईर साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम 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 सर. तर नवीन फलंदाज कपिल कासरी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईक वरती पदापण विलास चौधरी याला. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय धेंडे बेस्ट बॉलर राहिला होता आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू खेळून चेंडू चालला गॅप मध्ये. आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू जाईल सीमारशा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. ब्युटीफुल आउटफील्ड भरपूर वेगवान पाहायला मिळतंय आणि जर फायदा होतोय तो म्हणजे कृष्णा 11 वारलीपाडा संघाला. ह्यावेळेस फुलटा चेंडू ह्यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर एक क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक डी मध्ये एक धाव कंप्लीट झालाय आणि एकाच धावेत समाधान मानावं लागेल. एका धावेने शिधा फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. एक डिबात 14 धावा. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी विजय धिंडे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर कमबॅक केलाय. सिंगल धावा आलाय. कपिल काचरे स्ट्राईक वरती. ह्यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडू हाताळलाय. अपील जरूर झाली होती मात्र अपील फेटाळून लावली गेले. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एका धावनीशी धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती 20 धावा. यानंतर जानी स्फोट वडपे आणि जय नित्यानंद स्फोट गणेशपुरी या दोन संघादरम्यान सामना होईल. तर 4 ओव्हरनंतर आपण टेस्ट धावशी क्षेत्रामध्ये तैनात आहे. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं या ओव्हरमध्ये विजय धिंडे मार्फत. ज्या वेळेस आपण धामणगाव संघ अडचणीमध्ये सापडत असतो त्यावेळेस त्या अडचणीमधून काढण्याचं काम विजय धिंडे हा करत असतो आणि तेच करत असताना यावेळेस षडंपूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप. सहज सोपा झेल इथे सुटला गेलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातो म्हणजे कपिल कासरे या फलंदाजाला. 2 धावा कंप्लीट. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच तर निघेल हाराल मॅच. हा झेल अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतो तो म्हणजे लक्ष्मण भोईस्फोट धामणगाव संघाला. तर या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 23 या धावसंख्येवरती 23 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात झालाय. एक चेंडू अद्याप बाकी असेल या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम फटका झालाय. चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस मात्र कुठली चुकी होणार नाहीये. यावेळेस मात्र कपिल कासरे याला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अक्षय बरफ मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्यानंतर गोलंदाज देखील अक्षय भादे अक्षय किरकिरे. त्यानंतर फलंदाज अक्षय बरफ. अक्षय टू अक्षय असा सामना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा जर बघितल्या तर 23 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता कुणाल कासरे. त्यानंतर कपिल कासरे देखील शेवटच्या चेंडूवरती बाद होऊन माघारी परतलाय. तर तिसरे षटक मार्ग असते अक्षय किरकिरे हा गोलंदाजच्या मार्गावरती. त्याच्या समोर पाहतोय आपण अक्षय बरफ.
पहिला चेंडू वेगवान चेंडू जरूर हाताला होता, मात्र हा चेंडू ऑफ स्टंपच्या लेग एसटी सोडून जाणारा पाहायला मिळतोय. लेग एसटी सोडून हा चेंडू गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांमार्फत. व्हाईट बॉलने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र या ओव्हरमध्ये व्हाईटने सुरुवात केली. यावेळेस चेंडू गॅपमध्ये, मात्र शतरक्षक तैनात आणि आणखीन एक क्वालिटी झेल. फलंदाज फेल. अक्षय बरफ याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. तर अक्षय बरफ देखील बांधून माघारी परतलाय. पहिला चेंडू जरूर वाईड हाताला होता, त्यानंतर मात्र विकेट इथे मिळवलाय तो म्हणजे अक्षय किरकिरे याने. यावेळी सफल शफल आणि क्रॉस, मात्र सहज झेल पुन्हा एकदा सुटला गेलाय. आयुष्यमान भवीचा आशीर्वाद दिला गेलाय, मात्र चेंडू सीमारेषा बाजूने अडवला गेलाय. तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी होती. 3 धावा कंप्लीट झाल्यात. या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र झेल ड्रॉप झाला, त्याचा फायदा झाला फलंदाजांना. 3 धावा वेगाने कंप्लीट झाल्या आणि या 3 धावांनीशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 27 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आता बाकी असतील या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा सामना पाहतो आपण आणि चांगली सुरुवात झाली ती म्हणजे कृष्णा 11 वारलेपाडा संघाची. मात्र 3 फलंदाज बाद होऊन आतापर्यंत माघारी परतलेत. त्याच्यासमोर अक्षय. यावेळेस इम्प्रुव्हाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू भरपूर वेगाने हाताला होता, मात्र हा चेंडू खूपच बाहेरून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे 28 या धावसंख्येवरती. भन्नाट वेगाने हा चेंडू हाताला होता, भरपूर वेग होता चेंडूवरती, मात्र दिशाहीन हा चेंडू पाहायला मिळाला. अवांतरच्या स्वरूपात धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. 28 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आता बाकी असतील. कृष्णा किरकिरे पुन्हा एकदा आपल्या गोलांच्या मार्गावरती सज्ज झालाय. चार चेंडू बाकी असतील, कारण पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताला गेलाय. 4 चेंडू अद्याप बाकी असतील. यावेळेस बॅटची एज अँड गॉन. महेश खरपडे देखील बांधून माघारी परततोय. फलंदाज बाद.
तर षटकार आला, या षटकाराने धावफलक वेगाने पुढे सरसावले ते म्हणजे 34 धावा. थोडंसं मागडं षटक पाहायला मिळते अक्षय किरकरे याचं. 2 चेंडू वाईड देखील हाताळले होते अक्षयने, त्यानंतर एक षटकार आलाय. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडू टाकून झाले, 2 चेंडू अद्याप बाकी असतील. राजेश धनपाल याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. यावेळेस मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू हाताळलाय, कुठलीच संधी नव्हती म्हणजे राजेशकडे. एक धाव कंप्लीट झालाय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 35 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये विजय धिंडे याने कमबॅक करून दिला होता. त्याने 9 धावा खर्च केल्या, मात्र आतापर्यंत भरपूर धावा खर्च केल्यात त्या म्हणजे अक्षय किरकरे याने. आतापर्यंत 12 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा चेंडू बाकी असेल या ओव्हरमध्ये. बॅटची कडा घेतला, चेंडू वेगाने चालले थर्डमॅन क्षेत्रामध्ये, मात्र शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट झालाय, एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 36 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 12च्या सरासरीने 36 धावा. तर पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचं षटक अजूनही बाकी असेल. 4 ओव्हरचा आपण सामना पाहतोय. पहिल्या हाफ मधील हा शेवटचा सामना. या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. तर यानंतर 2 संघांनी सज्ज राहायचं आहे, म्हणजे जानी स्पोर्ट वडपे आणि जय नित्यानंद स्पोर्ट गणेशपुरी या 2 संघादरम्यान मॅच होईल. तर या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. तर आपण लगेच यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. याच दरम्यान पाहतो आपण आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडीचे अध्यक्ष नवनाथजी सोंगाल जानी साहेबांचे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांनी विनंती असेल की आमच्या VIP डॅशवरती येऊन स्थानापन्न व्हा. नवनाथजी सोंगाल साहेबांना विनंती असेल की आमच्या VIP डॅशवरती येऊन स्थानापन्न व्हा. आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडीचे अध्यक्ष आहेत नवनाथजी सोंगाल, त्यांचे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पहिला चेंडू फुल टॉस आणि हा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू असेल नो. 1+6 6 धावा. तर 9 चेंडू असेल, कारण कमरेच्या वरती जर आपण जर फुलटा चेंडू जर आदलला तर 9 चेंडू घोषित केल्याचे लक्षात घ्या. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी भरकटला गेलाय तो म्हणजे गोलंदाज राज पडवले. यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडू हाताला होता, मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाईल कारण फ्री हिटचा चेंडू होता. कुठल्या प्रकारे फलंदाज बाद होणार नाहीये. सिंगल धाव इथे अंकित केली जाईल. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचला येतो म्हणजे 44 या धावसंख्येवरती. धावफलक आता मात्र डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना तर राज पहिल्या चेंडूवरती भरपूर बागडा ठरला गेलाय. पहिल्या चेंडू एक चेंडूचा जर विचार केला त्याने 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 9 चेंडू आणि त्याच्यावरती आलेल्या त्या 6 धावा. यावेळेस मात्र चांगले चेंडू हाताला लागले, मात्र चेंडू चाललाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, चांगले क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे 46 या धावसंख्येवरती. 46 रन टू स्कोर बोर्ड.
यानंतर जानी स्पोर्ट वडपे आणि जय नित्यानंद स्पोर्ट गणेशपुरी या दोन संघादरम्यान मॅच होईल. तर गणेशपुरी संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय. वडपे संघाचा संघनायक आपण यायचा टॉस बॉक्स मध्ये. यावेळेस टॉप एज चेंडू विकेट किपरच्या मागे. आउटफील्ड वेगवान आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. करायला चौकाने धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे 50 या धावसंख्येवरती. या दरम्यान पण नवनाथजी सोंगाल साहेबांचं इथं आगमन झालंय. त्यानंतर गणेश सापटे देखील पण त्यांच्यासोबत त्यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना इथे फलंदाज धावचीच्या सुरुवात बाद होतोय. फलंदाज बाद. तर धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचले ते म्हणजे 51 या धावसंख्येवरती. आतापर्यंत या ओव्हरमध्ये चेंडू टाकून झालेत ते 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. नवीन फलंदाज प्रवीण चौधरी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मात्र सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण विलास चौधरी याला. मात्र त्याला स्ट्राईक जास्त मिळालेली नाहीये. मात्र त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. हा चेंडू देखील गॅप मध्ये झालाय. क्षेत्ररक्षकाला दूरवरून प्रदीप तोपर्यंत एकदा कंप्लीट झालाय. दुसरा फेचा प्रयत्न घातक ठरू शकतो. मात्र फेक ही थोडीशी खराब झालाय. यावेळेस काय घडलंय हा ना आणि अखेरीस फलंदाज धावचीच्या सुरुवात बाद होतोय तो म्हणजे विलास चौधरी. तर 52 धावा फलकावरती लागले. शेवटचा चेंडू अद्याप बाकी असेल या इनिंग मध्ये. यावेळेस हा देखील फुलटा चेंडू आणि हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. या 6 धावांशी फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट. तर 24 चेंडू आणि 59 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील. हॅलो यस थँक सन्माननीय सचिन दादा भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. तर आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. सचिन दादा भोईर यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. तर गणेशपुरी संघाचा संघनायक निलेश त्यानंतर वडपे संघाचा संघनायक पंकज सचिन दादा भोईर यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. छापासा कॉल आलाय माहिती तर काटा आलेला आहे. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण आदराने व्यापीठावरती जाऊन स्थान आपण व्हा. तर नित्यानंद स्पोर्ट गणेशपुरी संघाने टॉस जिंकलाय. निलेश टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या मैदानावरती अगोदर तुम्ही कधी खेळलेत? नाही. या मॅच मध्ये तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? कारण मागच्या स्पर्धे आपण पाहतोय पांडुरंग हा कमी पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये पाहायला मिळेल पांडुरंग? नाही.
मला वाटतं या मॅचमध्ये देखील पाहायला मिळणार नाहीये. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 पर्यंत. यस थँक्यू निलेश, तू आपल्या संघासोबत जॉईन होऊ शकतोस. तर पंकज, तुम्ही टॉस गमावलाय, तुम्हाला प्रथम हा निर्णय तुमच्या मनासारखा लागला की मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध झालंय, कारण आम्ही टॉस जिंकून प्रथम शतरक्षणच केलं असतं. त्यावेळेस तुम्हाला फलंदाजी करायची आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 45-50 पर्यंत जाऊ. मागच्या स्पर्धेमध्ये तुमचा संघ कमी पडला होता, या स्पर्धेमध्ये काय चेंजेस असतील, काय स्ट्रॅटेजी काय असेल? चेंजेस तर काय नाही, कारण मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आमचे प्लेयर कमी होते आणि या टायमाला पण प्लेयर कमी आहेत, परंतु आम्ही आमच्या परीने 100% देण्याचा प्रयत्न करू. यस शुभेच्छा असतील तुम्हाला. तर टॉस जिंकलाय तो म्हणजे नित्यानंद स्पोर्ट गणेशपुरी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि जानी स्पोर्ट वडपे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. बॅक टू क्रिकेट नाव. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. सलामीची जोडी प्रदीप धेंडे आणि दिलीप धेंडे, ही सलामीची जोडी. स्ट्राईकवरती प्रदीप, नॉन स्ट्राईकवरती दिलीप. तर पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कपिल कासरे हा गोलंदाजच्या मार्गावरती पाहायला मिळतोय. 59 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 59 धावा या जिंकण्यासाठी करायचे असतील लक्ष्मण भोई स्पोर्ट धामणगाव संघाला. पहिला चेंडू कपिल याचा, अवलेस पहिला चेंडू ओरपीच होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाही. क्षेत्ररक्षण खराब झालाय, चेंडू गेलाय डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तर पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं, त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावा आल्यात. 2 धावांनी श्री गणेश झालाय, तो म्हणजे लक्ष्मण भोई स्पोर्ट धामणगाव संघाचा. यानंतर होणारा सामना जानी स्पोर्ट वडपे, त्यानंतर नित्यानंद स्पोर्ट गणेशपुरी या 2 संघादरम्यान होईल. गणेशपुरी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते म्हणजे जानी स्पोर्ट वडपे संघाला. वेगवान चेंडू, कुठली संधी नाहीये प्रदीपकडे, बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. हा चेंडू आलाय डॉट. आपण जपलं तर सागर याला पण पॉवर प्लेचं षटक हातात असताना पाहिलंय भरपूर वेळा, मात्र या स्पर्धेमध्ये कपिल कासरे पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि चांगली कामगिरी. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळलाय आणि प्रदीप याच्याकडे कुठली संधी नाहीये. पहिला फलंदाज बाद. तर प्ले डाऊन झालाय. प्रदीप बॅटची एज अँड सरळ चेंडू एस्टनवरती आदळलाय. तर नवीन फलंदाज निलेश धापसी जातोय. निलेश धापसे एक अनुभवी खेळाडू आहे, तो म्हणजे लक्ष्मण भोई स्पोर्ट धामणगाव संघाचा. आता तो मैदानाच्या आतमध्ये गेला. 59 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत 2 धावा दहा फलकावरती लागल्या. चेंडू टाकून झाले ते 3. कपिल कासरे आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. चाललंय यावेळेस चांगला फटका तर नव्हता, मात्र 1 धाव इथे कंप्लीट झालाय. एका धावनीशी 10 फलक गेलाय, ते म्हणजे 3 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 3 धावा कपिल कासरे याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, ते म्हणजे कृष्णा 11 वारलीपाडा संघामार्फत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी झालंय. चांगली फलंदाजी करावी लागेल. या धावा जर पूर्ण करायचं, हे टार्गेट जर पूर्ण करायचं असेल लक्ष्मण भोई स्पोर्ट धामणगाव संघाला. तर दिलीप धेंडे आता मात्र स्ट्राईकवरती आलाय. डावखुरी हाताचा फलंदाज. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी.
षटकार. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. संधी होती मोठा फटका खेळण्याची, ती म्हणजे दिलीप धेंडेकडे. यावेळेस साखोट्यापासून चेंडू भरपूर वेगाने हाताला होता, बॅट अगोदरच फिरली गेली होती, मात्र तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 10 धावा, पहिल्या षटक संपलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 18 चेंडू बाकी असतील आणि या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या असतील त्या म्हणजे 49 धावा, म्हणजे 16.33च्या सरासरीने इथे वाटचाल करावी लागेल. 16च्या सरासरीने इथे वाटचाल करावी लागेल, ते म्हणजे दोन्ही फलंदाजांना. लक्ष्मण भोईस्फोट धामणगाव संघ आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी खराब गोलंदाजी झाली, खराब क्षेत्ररक्षण झालं आणि 58 धावा या धावफलकावरती लागल्या आणि 59 धावांचं टार्गेट ठेवलंय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये पाहतो आपण 10 धावा लागल्यात. अजूनही 49 धाव्यांची गरज असेल. 16.33च्या सरासरीने अजून या धावा बनवाव्या लागतील. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सागर चौधरी गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. निलेश दाब आणि दिलीप धेंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण आतापर्यंत डीपमध्ये सजवलं जातंय, कारण पॉवर प्लेचं बंधन जे होतं ते हटलं गेलंय. 2 क्षेत्ररक्षक थट्या सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एक शॉर्ट थर्डमॅन पाहतोय आपण, त्यानंतर एक फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर डीपमध्ये. यावेळेस पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार, 6 धावा. तर पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. अकोट्यापाचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय, तर म्हणजे 16 या धावसंख्येवरती. ह्यावेळेस मात्र ब्लॉकरमध्ये चेंडूला हाताला गेलाय, स्वतःच्या फॉल्टमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलाय, ते म्हणजे सागर चौधरी याने. पहिला चेंडू अकोट्यापाचा होता, त्याच्यावरती चांगला प्रहार केला होता, तो म्हणजे दिलीप धेंडे याने. धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या जातं. एक फलंदाज बाद, 17 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत, 7 धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे सागर चौधरी याने. मागणा ठरला गेलाय सागर चौधरी. तर निलेश धापसे आता मात्र स्ट्राईकवरती असेल. चांगले क्षेत्ररक्षण सजवलं गेले डीपमध्ये. 2 क्षेत्ररक्षक पाहतो पण, एक लेग स्लिप आणि हा चेंडू सरळ यष्टांवरती. चेंडूला सोडून द्यायचं होतं, मात्र सरळ चेंडू जाऊन यष्टांवरती आदळतोय. यू मिस, आय डेफिनेट इट. फलंदाज बाद. ते मैदानाच्या आतमध्ये गेलाय. चांगला परफॉर्मन्स राहिला होता आपण बघतोय चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आकिश मसे याचा,
मात्र या सामन्यामध्ये देखील या स्पर्धेमध्ये देखील त्याला चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. 59 धावांचं टार्गेट आहे. 17 धावा आतापर्यंत 10 फलकावरती लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे सागर चौधरी गोलंदाज. 3 चेंडूमध्ये 7 धावा त्याने खर्च केल्यात. 1 विकेट देखील मिळवला आहे. यावेळेस वेगवान चेंडू अपील आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. तर आकेश मसे देखील बादून माघारी परतलाय. शून्याचा चष्मा घालून माघारी परत येतो म्हणजे आकेश मसे. नवीन फलंदाज अक्षय देसले मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण दिलीप धिंडे याला सलामीचा फलंदाज. आतापर्यंत 3 फलंदाज बादून माघारी परत. प्रदीप धिंडे, त्यानंतर निलेश दापसी, त्यानंतर आता मात्र आकेश मसे हा देखील बादून माघारी परतलाय. 59 धावांचं टार्गेट आहे. आणखीन एक डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. यावेळेस हा चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक दूरवरून मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. नो मॅच हा चेंडू पडला जाईल आणि फलंदाज बाद. तर आणखीन एक फलंदाज बादून माघारी परतलाय. सलगच्या 3 चेंडूवर ते 3 फलंदाज बादून माघारी परतलेत. हॅट्रिक तर साधता आलेली नाही मात्र 3 फलंदाज इथे बादून माघारी परतलेत. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते 5. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे धावा जमा करता आलेल्या नाही आहेत ते म्हणजे फलंदाजांना. तर धाव फलकावरती धावा आतापर्यंत लागल्यात ते म्हणजे 18 धावा. अजूनही 41 धाव्यांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. समीकरण भरपूर महागड झालंय ते म्हणजे धामणगाव संघासाठी. यावेळेस मात्र अवंतर चेंडू हाताला गेलाय. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांमार्फत. वाईट बॉलने धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 19 या धावसंख्येवरती. 59 धावांचं टार्गेट. 19 धावा धावफलकावरती. 40 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे. 13 चेंडू आणि 40 धावा. यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. नो मॅच मध्ये हा चेंडू पडला जाईल. एक धाव कंप्लीट झाले. चेंडूने हुलकावणी दिले शतरक्षकाला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज असणार जिंकण्यासाठी. 12 चेंडू 38 धावा. समीकरण थोडंसं कठीण झालंय. तर 19च्या सरासरीने 38 धावा पूर्ण करायच्या असतील 2 ओव्हरमध्ये. मात्र दिलीप धिंडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्याचा फलंदाज दिलीप याने जर चांगली फलंदाजी जर केली तर नक्कीच तो सामना हा घेऊन जाऊ शकतो आणि चांगली फलंदाजी करावी लागेल दिलीप धिंडे याला. दीपक धापसी आणि दिलीप धिंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजूनही 2 चेंडू 2 ओव्हर असतील कारण 4 ओव्हरचा आपण सामना पाहतोय. 12 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज आहे. 19च्या सरासरीने धावा त्यांना करायच्या आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी विलास चौधरी गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज झालाय आणि पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये. चेंडू व्यवस्थित आलेला नाहीये मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालंय कारण आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू
भन्नाट वेगाने हा मागे गेला होता. डायरेक्ट हिटची संधी, मात्र संधी ही देखील हुकली गेलाय. व्यवस्थित कॉलिंग झालं नव्हतं. अडचणीमध्ये देखील सापडला होता तो म्हणजे दिलीप धिंडे हा फलंदाज, मात्र संधी हुकली आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. चांगले क्षेत्ररक्षण झाले, कारण हा चेंडू जर निसटला असता तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालंय, फेकी देखील चांगली झाली, मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकलेला नाहीये. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्यांनी धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 23 या धावसंख्येवरती. 11 चेंडू 36 धावा. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे कपिल कासरे, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालाय. चांगले क्षेत्ररक्षण, एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 24 या धावसंख्येवरती. अजूनही 35 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 35 धावा. मात्र हाणामारी करावी लागेल. षटकार आणि चौकार मारावे लागतील, ते म्हणजे दोन्ही फलंदाजांना, दीपक धापसी आणि दिलीप धिंडे. गोलंदाज विलास चौधरी तिसरं षटक हाताळतोय. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 3 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते 2 चेंडूवरती विलास मार्फत. त्यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडूला हाताळायचं होतं, त्यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू अपील फेटून लावले गेले. मात्र 1 धाव मिळेल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती. 34 धावांची जुनी गरज. तर दिलीप दिंडे आता मात्र स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण दीपक धापसे याला. समीकरण भरपूर मागणं होताना पाहायला मिळते लक्ष्मण भोईस्फोट धामणगाव संघासाठी, आणि हा चेंडू देखील डॉटच्या सुरुवात पाहायला मिळेल. डॉट चेंडू म्हणजे थोडंसं दडपण वाढेल, प्रेशर वाढेल, तो म्हणजे फलंदाजावरती. गोलंदाजावरती दडपण टाकायचं असेल तर षटकार आणि चौकारच तुम्हाला मारावे लागतील. आतापर्यंत जर बघितलं तर 4 चेंडू टाकून झाले, 10 फलकावरती धावा लागले, ते म्हणजे 25. 8 चेंडू आणि 34 धावांची गरज. यावेळेस दिसे यांची चेंडू हाताला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांमार्फत. अवांतर धाव 10 फलकावरती नोंदवली जाईल. अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचला, तो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. 8 चेंडू आणि 33 धावांची गरज. 8 चेंडू 33 धावा. यावेळेस मात्र ऑन साईड हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी झालंय आणि एकाच धावेती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. एक चेंडू अद्याप बाकी असेल या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी झाले विलास चौधरी मार्फत. समीकरण भरपूर कठीण झाले, ते म्हणजे लक्ष्मण भोईस्फोट धामणगाव संघासाठी. यावेळेस आणखीन एक वेगवान चेंडू. चेंडूवरती नजर हटली होती. चेंडू पहिल्यांतर खाली राहिला होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू देखील डॉटच्या सुरुवात पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट. तर 6 चेंडू आणि अजूनही धावा जिंकण्यासाठी करायचे असतील, ते म्हणजे 32. म्हणजे 5 चेंडूवरती 5 षटकार आता मात्र मारावे लागतील. 6 चेंडू आणि 32 धावा. 6 चेंडू 32 धावांचं टार्गेट. यानंतर होणारा सामना जानी स्फोट वडपे आणि जय नित्यानंद स्फोट गणेशपुरी या 2 संघादरम्यान होईल. तर गणेशपुरी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी वडपे संघाला त्यांनी आमंत्रित केले गेले. तर 6 चेंडू आणि 32 धावांचं टार्गेट अद्याप पूर्ण करायचे असेल, ते म्हणजे लक्ष्मण भोईस्फोट धामणगाव संघासाठी षटकार मारावे लागतील, ते म्हणजे दिलीप याला. पहिला चेंडू हुक करायचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाले. खराब क्षेत्ररक्षण
आणि त्याचा फायदा उचलत असताना मात्र डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. दिलीप धिंडे याची खेळी संपुष्टात. अगर गिराने वाले लाके हा सामना जिंकायचा असेल तर 31 धावा पूर्ण कराव्या लागतील, ते म्हणजे लक्ष्मण बोईसफोड धामणगाव संघाला. जर 30 धावा जर झाल्या तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 5 चेंडूवरती 5 षटकार मारावे लागतील. हा सामना जर सुपर ओव्हर मध्ये जर तुम्हाला बदलायचा असेल तर. मात्र कुठला फलंदाज षटकार मारेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र पहिला चेंडू अक्षयच्या बॅट मधून जबरदस्त फटका. हा चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. 6 धावा, षटकार. काय जबरदस्त फटका. जसा चेंडू आला तसा त्याने पाठवला मैदानाच्या बाहेर. अजून 4 षटकार मारावे लागतील. हा सामना जर टाय करायचा असेल लक्ष्मण स्फोट धामणगाव संघाला तर, कारण 4 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज असणार आहे. 4 चेंडू 25 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय. 9 मॅच मध्ये चेंडू पडेल. मात्र या चेंडूवरती कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू देखील डॉट. आता मात्र तर अजूनही 3 चेंडू बाकी असतील. चेंडू मध्ये 25 धावा. 3 चेंडू आणि 25 धावा जिंकण्यासाठी करायचे असतील. यावेळेस सरळ चेंडू एस्टनवरती, फलंदाज बाद. अक्षय याची देखील खेळी संपुष्टात. यावेळेस हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण शेवटचा चेंडू बाकी असेल. 25 धावांची गरज. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. मात्र भरपूर उशिराने हा चौकार आलाय. तर आपण लगेच सत्कार आणि सन्मानाकडे देखील वळणार आहोत. तर आमच्या मंचावरती रुपेश दादा पाटील साहेब देखील उपस्थित, त्यानंतर सचिन दादा भोईरे देखील इथे उपस्थित. त्याचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. तर अतिशय दादा विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तर रुपेश दादा विनंती असेल की आपण हा सत्कार आणि सन्मान स्वीकारावा. सचिन दादा भोईर देखील उपस्थित आहेत. त्याने देखील हा सत्कार आणि सन्मान स्वीकारावा.